हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पॉवर न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? आनंदी आहात ना? चला ठीक आहे. तर आपण मित्रांनो आता नाक्यावर निघालेलो आहे आणि हे बघा नाक्यावरती चाललोय आपण. बस जवळ आलो आता. हे बघा, हे लेखानगर आहे. हा बघा मित्रांनो, आता आपला नाका आलेला आहे बघा. नाक्यावर पोहोचलोय मित्रांनो आता. आणि आज ढगाळ वातावरण आहे. आज संपूर्ण ढगाळ वातावरण आहे बघा. संपूर्ण ढगाळ वातावरण आहे. ऊन बिलकुल नाही आहे. तर ठीक आहे, बघू आता आपल्याला भाडं केव्हा आणि कुठलं येतं ते. तोपर्यंत करेंगे इंतजार और क्या है. ओके. हॅलो मित्रांनो, तर चला आता मित्रांनो 1:50 झालेले, म्हणजे जवळजवळ 1:45 वाजून गेलेले. तर आपल्याला काय अजून एखादं भाडं काय आलं नाही. तर मित्रांनो, जेवणाची वेळ झाल्यामुळं आता आपण जेवण करूया. आणि हे बघा, आपल्याला आली आज बटाट्याची भाजी आणि पोळी. तर चला मित्रांनो जेवण करायला. ओके. मित्रांनो, आपलं जेवण झाल्यानंतर आहे ना, आपल्याला घर सामान लागलेलं आहे. इथं खंडेराव मंदिर आहे ना, चौक, खंडेराव मंदिर चौक, तिथून त्याच्याच बाजूला पुढच्या चौकात आपल्याला घर सामान शिफ्ट करायचं आहे. तर बघा, इथं आलेलो आहे आपण. हा बघा, हा खंडेराव महाराज चौक आहे. मित्रांनो बघा, परिसर किती छान आहे बघा. आजी बघा, ह्या वयात सुद्धा शेळ्या वळतात. मित्रांनो, आपण तिथं गाडी सामान घर सामान लोड करून आहे ना, बघा आता इथं आलेलो आहे. बघा, इथं खाली करतोय आता आपण. खाली झाली का गाडी, आपण परत आपल्या नाक्यावर निघून जा. ओके. तर मित्रांनो, आता आपण ते घर सामान सोडून आहे ना, नाक्यावरती आलेलो आहे आता. आणि बघा, आपली गाडी खाली आहे आता. हे बघा. आणि आता बघूया, 5:15 वाजलेले आहे. 5:15 वाजलेले. तर अजून काही भाडं येतं का बघू आपण. तर ओके, बसूया गाडीमध्ये. आणि काय बाहेर थंड वातावरण चालू आहे, त्याच्यामुळं जरा मस्तपैकी चहा मारून आलो, जरा गरमागरम. आता गाडीत बसू, जरा बघू, थोड्या वेळ वाट बघू. तर चला ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण घरी निघालेलो आहे. हे बघा, संध्याकाळचे जवळजवळ 6:15 झालेले. तेवढं आता घरी निघूया आपण.
काय सिंगलच रस्ता आहे आता. इकडे त्या बाजूचा रस्ता पूर्ण खोललेला आहे. तिकडं सर्व सिमेंट कॉन्क्रीटचा रोड होऊन राहिला. तो हा झाला. पूर्वी हा पण खोललेला होता, पण आता पूर्ण मस्तपैकी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड झाला बघा. छान झाला एकदम. आणि आता त्या बाजूचं काम चालू आहे बघा. तिकडच्या रोडचं काम चालू आहे आता. त्यामुळं मग हा रोड आहे, हा दुहेरी वाहतूक ठेवला, नाही तर एकेरी वाहतूक राहते याच्यावर नेहमी. पण आता यायला पण आणि जायला पण हाच रोड चालू ठेवलेला आहे. पण रोडचं काम चांगलं झालं, नाही तर पूर्वी खूप खराब होता रोड हा. आणि आता तिकडच्या रोडचं पण काम चालू झालेलं आहे. तर चला, ही चांगली गोष्ट आहे. आज दिवसभर आभाळ राहिलं. असं ऊन तर बिलकुल पडलं नाही, अजिबात नाही. सकाळपासून असंच वातावरण, सकाळपासून असं आहे. त्यामुळं म्हणजे असं थंड वातावरण एकदम. आणि अशा वातावरणात काय असं माणूस उत्साही नाही राहत. असं एकदम ढगाळलेलं वातावरण सकाळपासून. आणि त्याच्यात दुपारी पाऊस पण झाला. तर ठीक आहे, आता हा परतीचा पाऊस आहे, त्यामुळं थोडे दिवस राहणारच हा. आता हा जो आला तो हा हायवे आला. आता इथून याच्या पुढे बॉम्बे नाका आणि द्वारका. हे बघा कसं संपूर्ण ढगाळ वातावरण आहे बघा. सर्व कोंदट वातावरण झालेलं आहे एकदम. बिलकुल ऊन नाही. बघा हाय इंदिरा नगर बोगदा. हा रोड जातो, हा सिटी सेंटर मॉलकडे जातो रोड. आणि हा सरळ रोड जातो, हा बॉम्बे नाका. हे बघा किती गर्दी असते बघा. आणि बघा हा उडान पूल. आणि पुढे आता येईल ते बॉम्बे नाका आहे. हे मित्रांनो, ही नासर्डी नदी आहे. आणि हा समोर जो दिसतो ना तो बॉम्बे नाका आहे. आणि हे बघा, हे बाजूचं आहे ते हनुमानजीचं मंदिर बघा. हे बघा मित्रांनो, आता आपण बॉम्बे नाक्यावरतून आहे ना इकडे चाललेलो आहे आपण साडा सर्कल त्या रोडला. साडा सर्कल रोड चाललेलो आहे आपण. आणि इकडे सर्व गॅरेज लाईन आहे बघा. यामध्ये दोन्ही बाजूने संपूर्ण गाड्याच उभ्या दिसतील तुम्हाला. संपूर्ण गाड्या बघा. हे बघा रस्त्याच्या कडेने संपूर्ण गाड्या उभ्या आहे. या सर्व भंगारच्या गाड्या, भंगार गाड्या. या जुन्या झालेल्या गाड्या सर्व. या 15 वर्षापेक्षा जास्त झालेल्या गाड्या. या सर्व गाड्या इथं हे सर्व गॅरेज लाईन, सर्व स्पेअर पार्ट मिळतात. जुन्या गाड्यांचे सर्व इथं स्पेअर पार्ट मिळतात बघा. हे का हे बघा गर्दी द्वारकेची.
तर हॅलो मित्रांनो, तर आता आपण नाक्यावरून बॉम्बे नाका आणि द्वारकेवरून आता आपण आपल्या घराकडे निघालेलो आहे आणि काटे गल्लीचा जो सिग्नल आहे ना तिथं आपण उभे आहे. घर थोडंसं पुढे आता आपलं. तर मित्रांनो, आज संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण होतं आणि दिवसभरात फक्त आपल्याला एकच भाडं लागलं. तर चला ठीक आहे, काय वांधा नाही. तर हे बघा मित्रांनो, आपल्या पाठीमाग किती मस्त हनुमानजीचं मंदिर आहे आणि हा काटेगल्ली सिग्नल आहे पाठीमागं. तर त्यामुळे 2 मिनटं थांबलो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथंच थांबू. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. ओके, गुड नाईट. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.